नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा व्हिडिओ आपण पित्त विकार, त्याची कारणं आणि त्याचे उपाय यावर आपण डिस्कशन करणार आहोत. मागे मी पित्त विकारांवर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर आम्लपित्त आणि पित्तावर पण एक व्हिडिओ बनवला होता. तो जर पाहिला नसेल तर आवर्जून पहा. आणि या व्हिडिओच्या खाली तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट पण दिल्या होत्या, की तुम्ही नुसती कारणं सांगतायत, नंतर लक्षणं सांगतायत, परंतु त्याच्यावरचे उपाय कधी सांगणार? मी बऱ्याच व्हिडिओमध्ये थोडे-थोडे उपाय सांगत असतो. परंतु आज आवर्जून पित्त विकारांवरचे उपाय हे पण आपण पाहणार आहोत. परंतु त्याच्या आधी महत्त्वाची कारणं पाहणार आहोत. कारण काय माहिती आहे का, कारणं जर आपल्या लक्षात आली, तर आपण पथ्य पाळू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला जे आजार होतात त्याची कारणं आपल्याला माहिती असतील, तर जी खाण्यामध्ये येतात, आहार-विहारामध्ये येतात, ती जर आपण बंद केली, तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये वाढणारे दोष हे तिथे थांबणार आहेत. त्याच्यामुळे पहिलं काय करायचं, तर ज्या कारणांमुळे पित्तविकार होतो, ती कारणं बंद करायची. मग ही कारणं आहेत तरी कुठली? तर रात्री उशिरा झोपणं, जागणं म्हणजे आणि सकाळी उशिरा उठणं, दुपारी झोपणं, नंतर सारखा स्ट्रेस असणं, सारखं रागावणं, तेलकट, तळलेलं-मळलेलं, आंबट, खारट, तिखट, मसालेदार, बाहेरचं हे जास्त खाण्यात असणं, ही सगळी कारणं पित्तविकार निर्माण करतात. त्याच्यामुळे ही कारणं म्हणजे अपथ्य म्हणून घ्या आणि ती कमी करा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढायची जी प्रोसेस आहे ती बंद होईल. आता त्याच्यानंतर हे समजा तिखट, आंबट, खारट आपण खाल्लं, मसालेदार खाल्लं, तुम्ही जो काही हा आहार-विहार घेता तो पोटात जातो आणि तुमच्या शरीरामध्ये ज्या पित्त निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत किंवा पिंड आहेत, त्याच्यावर हा आहार-विहार काम करायला लागतो आणि त्या ग्रंथींमधून जास्त पित्त सिक्रेट व्हायला लागतं आणि ते पित्त सिक्रेट झालं तर ते शरीरात पसरतं आणि शरीरात पसरलं की शरीराला त्रास व्हायला लागतात. इतकं हे साधं गणित आहे. हे कार्यकारण भाव म्हणतो. कारण असेल तरच कार्य घडेल. म्हणजे विहिरीत असेल तरच पोहऱ्यातील, विहिरीत पाणी असेल तरच आपण जो पोहऱ्यामधून बादली आपण विहिरीत घालणार आहोत, त्या बादलीमध्ये पाणी येईल. तसंच आपण जी कारणं सेवन करतोय, पित्तकर कारणं आहेत, उष्ण-तीक्ष्ण गुणाचा आहार-विहार आहे, तो जर आपण करत असू, तर आपल्या शरीरातलं पित्त हे वाढणार आहे. त्याच्यामुळे हे आधी अपथ्य जे आहे ते कमी करायला हवं. अपथ्य कमी केलं तर आपोआपच पित्त वाढण्याची प्रोसेस कमी होईल आणि आपला त्रास कमी व्हायला लागेल. आता यानंतर मी मागे बोललो होतो, की आम्लपित्त आणि पित्त, साधं पित्त असे 2 विकार आपल्या शरीरामध्ये जास्त असतात. परंतु त्याबरोबर तुमच्या त्वचेवर जर लालसर फोड येत असतील, तुमच्या त्वचेवर जर पिवळसर फोड येत असतील, तुमच्या गालांवर किंवा चेहऱ्यावर पीडका येत असतील, ज्याला आपण पिंपल्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये पस होत असेल, तुमच्या डोक्यामध्ये खवडे येत असतील, तुमची त्वचा ही लालसर होऊन सुजत असेल, त्वचेची आग होत असेल, डोळे रसरसत असतील, डोकं सारखं रसरस करत असेल, डोक्यात गरमपणा जाणवत असेल, नंतर लघवीला जळजळ होत असेल. असे जे विकार आहेत ते सुद्धा पित्त विकारांमध्ये येतात. तुमचं पचन नीट होत नसेल, सारखे आम्लपित्ताचे डचके येत असतील, सारखी मळमळ होत असेल, सारखं द्रवपित्त घशाशी येत असेल आणि उलटी केल्यावर खूप बरं वाटत असेल, मोकळं-मोकळं वाटत असेल आणि नंतर भूक लागत असेल, ही पण आम्लपित्ताची लक्षणं आहेत. मग ही सगळी लक्षणं जर कमी करायची असतील, तर आपल्या शरीरातलं पित्त कमी व्हायला हवं. यासाठी काही उपाय आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरातल्या पित्ताचा निचरा झाला पाहिजे. एकतर काय असतं तुम्हाला सांगतो, की जर तुमच्या शरीरामध्ये दोष अतिरिक्त प्रमाणात वाढले, खूप प्रमाणात वाढले, तर ते साध्या औषधांनी कमी होत नाहीत. मग त्यासाठी ते दोष बाहेर जाणं हे निसर्गाला अपेक्षित असतं. मग तुमच्यामध्ये काही जणांना असं जाणवलं असेल, की तुम्ही पित्त पाडल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं आणि ते आंबट, जळजळतं पित्त बाहेर पडतं आणि तुम्ही मोकळे होता, तुम्हाला हायसं वाटतं, फ्रेश वाटतं. हेच महत्त्वाचं आहे, की तुमच्या शरीरातलं पित्त हे बाहेर गेलं पाहिजे, की जेणेकरून तुमचं शरीर शुद्ध झालं पाहिजे आणि शरीर शुद्ध झालं, की तुम्हाला बरं वाटणार आहे. मग यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पित्ताचा निचरा झाला पाहिजे. मग त्यासाठी आयुर्वेद काय सांगतो तो कोरफड. कोरफडीचा रस जर सकाळी संध्याकाळी 20 ते 30 ml घेतला, तर तुमच्या लिव्हरमधलं, तुमच्या पोटामधलं, तुमच्या सगळ्या पित्तपिंडांमधलं पित्त हे व्यवस्थित आतड्यात येतं आणि त्याचा निचरा होतो. मग निचरा झाला तर आपलं शरीर शुद्ध व्हायला लागतं. यानंतर पित्ताचा निचरा करणारं दुसरं औषध म्हणजे अविपत्तिकर चूर्ण, जे कुठल्याही आयुर्वेदाच्या औषधी दुकानात मिळतं किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतं. हे चूर्ण तुमच्या लिव्हरमधलं, तुमच्या सगळ्या पित्तपिंडामधलं पित्त स्वच्छ होतं, ते पोटामध्ये येतं आणि ते काढून टाकलं जातं. कारण अविपत्तिकराचा रेचक हा एक गुणधर्म आहे,
जो तुमच्या पोटातलं पित्त हे बाहेर काढून टाकायला मदतीचा ठरतो. त्यामुळे अविपत्तिकर चूर्ण जेवणापूर्वी साधारण एक अर्धा ते पाऊण तास 1 ते दीड चमचा कोमट पाण्यावर घेतल्यास खूप छान फरक पडतो. याशिवाय जर तुम्हाला डचके येणारं पित्त असेल, आंबट पाणी येणारं पित्त असेल, तर त्यासाठी 3 महत्त्वाची औषधं जी एकत्र करून घ्यायची ती सांगतो. त्याच्यातलं पहिलं औषध म्हणजे सुंठ. हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. तर तुम्ही म्हणाल ही सुंठ उष्ण असते आणि पित्त वाढवणारी असते. बरोबर आहे अगदी. परंतु तुम्हाला जर द्रवपित्त असेल, आंबट पाणी येणारं पित्त असेल, तर सुंठीसारखं औषध नाही आहे बघा. मग हे सुंठीचं औषध सुंठीच्या चूर्ण स्वरूपात आपल्याला वापरायचं आहे. तर हे सुंठ चूर्ण साधारण 50 ग्रॅम घ्या. त्याच्याबरोबर जिऱ्याचं चूर्ण 50 ग्रॅम घ्या. त्याच्यामध्ये धन्याचं चूर्ण 50 ग्रॅम मिक्स करा. हे सगळं मिक्स करून ठेवा आणि सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा गरम पाण्यावर घ्यायला लागा आणि त्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्णाचा 1 ते दीड चमचा घ्यायला लागा. त्याच्यामुळे तुमच्या पोटातल्या द्रवपित्ताचा निचरा व्हायला लागेल आणि तुमची भूक छान व्हायला लागेल, पचनशक्ती वाढायला लागेल आणि तुमच्या पोटाचे विकार, पित्ताचे विकारही कमी व्हायला लागतील. याशिवाय जर द्रवपित्त असेल तर तुम्ही नुसती सुंठ जरी खाल्ली तरी खूप छान फरक पडतो. सुंठ साधारण एक 2 ते 3 ग्रॅमचा 1 चमचा या हिशोबाने सकाळी आणि संध्याकाळी गरम पाण्यावर घेतल्यास तुमच्या पोटातलं द्रवपित्त हळूहळू कमी व्हायला लागतं. पित्तातलं द्रवत्व कमी व्हायला लागतं. पित्तातलं डायल्युटेड म्हणजे पित्त डायल्युटेड असतं, त्याचं डायल्युशन कमी व्हायला लागतं आणि त्याचा कॉन्सन्ट्रेशन गुणधर्म वाढायला लागतो आणि त्याची भुकेची, पचवण्याची ताकद वाढायला लागते. त्यामुळे सकाळी संध्याकाळी सुंठीचा 2 ते 3 ग्रॅम इतक्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी 1-1 चमचा घ्यायला लागा. तुमच्या पित्ताला, आम्लपित्ताला खूप छान फरक पडेल. यानंतरचं जळजळतं पित्त. आपल्याला माहिती आहे पोटामध्ये पण जळजळ असते बऱ्याच जणांना, छातीमध्ये पण जळजळ असते, घशामध्ये जळजळ असते, डोळ्यामध्ये रसरस असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुंठ किंवा जिरे वापरून चालत नाही. मग त्यासाठी आपण वेगळा उपाय करावा लागतो. जळजळतं पित्त आहे, तिथं उष्ण आणि तीक्ष्ण गुण वाढलेला आहे, म्हणजे गरमपणा जास्त वाढलेला आहे, द्रवपणा नसतो बघा तिथे. मग अशा ठिकाणी आपल्याला थंड गुणाची औषधं वापरायला लागतात. मग थंड गुणाची, धने थंड गुणाचं आहे, त्याचं पाणी वापरलं तर चालणार आहे. डाळिंबाचा रस वापरला तर चालणार आहे. नंतर तुमचं गुडूचीचा काढा म्हणजे ओल्या गुडूचीचा काढा हा वापरला तर चालणार आहे. दुर्वांचा स्वरस वापरला तर चालणार आहे. पुदिन्याचा रस वापरला तर चालणार आहे. कोथिंबिरीच्या पानांचा रस वापरला तर चालणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे रस 30 ml या प्रमाणात सकाळी संध्याकाळी जेवणापूर्वी अर्धा ते पाऊण तास घेतल्यास तुमच्या पोटातली जळजळ, रसरस ही कमी व्हायला मदत होते. आता ही जळजळ, रसरस आणखी एका कारणामुळे होते. नुसतं पित्त वाढलं, उष्ण तीक्ष्ण गुणाचं पित्त वाढलं तर पोटात जळजळ झाली किंवा छाती जळजळली असं होत नाही. तर आतल्या अवयवांमध्ये थोडीशी सूज असते. मग ही सूज असल्यामुळे थोडं जरी पित्त वाढलं तरी ती सूज रिॲक्ट करते आणि आपल्याला जळजळीची संवेदना निर्माण होत असते. मग अशा वेळी जर आपण हे जे मी सगळे स्वरस सांगितले म्हणजे कोथिंबिरीचा रस आहे, पुदिन्याचा रस आहे, ओल्या गुडूचीचा काढा आहे, नंतर धन्याचं पाणी आहे, हे सगळं घेतल्यामुळे, दुर्वांचा स्वरस आहे, हे सगळं घेतल्यामुळे आतली सूजही कमी व्हायला लागते आणि पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण, गरमपणा हा कमी व्हायला लागतो आणि आपल्या पोटातली आणि छातीतली जळजळ कमी व्हायला लागते. आता पित्त त्वचेमध्ये पण असतं. त्वचेवर पिवळट आणि लालसर फोड येतात, नंतर चेहऱ्यावर मुरमं येतात. मग अशा वेळेस पित्त आधी कमी करावं लागतं ना. मग हे पित्त कमी केल्यानंतर रक्तातलं पित्त कमी होणार आहे. म्हणजे पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण किंवा गरमपणा हा रक्तामध्ये गेला रे गेला की त्वचेवर लालसरपणा आलाच म्हणून समजा, त्वचेवर आगाग व्हायला लागली म्हणूनच समजा. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? तर अशा परिस्थितीमध्ये सकाळी संध्याकाळी ज्येष्ठमध आणि अनंतमूळ यांचा अर्धा चमचा सकाळी संध्याकाळी जर तूप आणि खडीसाखरेवर घेतला तर रक्तातली उष्णता कमी होते आणि त्वचेवरची जळजळही कमी होते. हे सगळे उपाय तुमच्या शरीरात पित्त वाढतं त्याच्यावर मी सांगितलेत आणि सगळ्याला कॉमन म्हणजे दोन्ही पित्तामध्ये तुम्ही कोरफडीचा रस वापरू शकता आणि अविपत्तिकर चूर्ण पित्ताचा निचरा होण्यासाठी वापरू शकता, घेऊ शकता. हे सगळे उपाय करून पहा. हे सगळे मी जे रस सांगितलेले आहेत, कोथिंबिरीचा वगैरे रस, ते 30-30 ml प्रमाणात घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या जोडीला अविपत्तिकर चूर्ण सकाळी संध्याकाळी 1 ते दीड चमचा या प्रमाणात घ्यायचं आहे किंवा रात्री झोपण्यापूर्वी 1.5 ते 2 चमचे घेतलं तरी चालणार आहे, जेणेकरून तुमच्या पोटातल्या पित्ताचा निचरा होईल, ते बाहेर निघून जाईल. हे सगळे उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.